विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। मला निवडणुकीचं कोणतेही आव्हान नाही, समोर एक छोटा मुलगा असल्याची टीका पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंदराव मुकाटे यांनी केली आहे। तर यावेळी मला विरोधकांचं कोणतेही आव्हान वाटत नाही, त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचं भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले म्हणाले। आव्हान वाटतं समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं, कारण पारंपरिक तुमचे विरोधक आहेत, एक सत्तेमध्ये पक्ष आहे भाजप आणि काय कुठलंच आव्हान नाहीये। समोर एक छोटा मुलगा आहे। शेतकऱ्यांविषयी या मतदारसंघात खूप नाराजी आहे। गेली 10-11 वर्ष भाजप सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही, गरीब मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही, मुलांच्या नोकऱ्याकडे लक्ष दिलं नाही। असंख्य प्रश्न घेऊन खऱ्या अर्थाने या पोटनिवडणुकीला मी सामोरं जातो आणि बिनविरोध होणार बी नव्हते। मी आधी सांगितलं सगळ्यांना इथं काही बिनविरोध होत नसते। प्रत्येक गावोगावी जातोय, वाघाचा आखाडा इथून आम्ही सुरुवात केलेली आहे। संपूर्ण आमचा दौरा हा प्रत्येक गावगाव जाऊन आम्ही प्रत्येक मतदारांशी भेटणार आहोत, संवाद करणार आहोत, त्यांना विश्वासात घेणार आहोत आणि निश्चितपणे मला 100% खात्री आहे नक्कीच यशस्वी ठरेल येणार आहे।